नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। संतोष भाऊ देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही नेमकीच नीट परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक करावं असं वैभवीचं यश आहे, कारण वैभवीने जे प्रयत्न केले यश मिळवण्यासाठी, जी मेहनत घेतली, जे कष्ट केले, ते संपूर्ण महाराष्ट्राला कुठेतरी हादरवणारे कष्ट आहेत। त्याचं कारण आहे की वैभवीच्या वडिलांची जी हत्या झाली ते अतिशय निर्दोष होते, निष्पाप होते आणि अशा निष्पाप व्यक्तिमत्वाची हत्या करण्यात आली। अगदी अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत वैभवीचे वडील हे गावासाठी झटत होते, गावासाठी प्रयत्न करत होते। गावाला वैभव त्यांनी स्वतः मिळवून दिलं, गावाला समृद्धी मिळवून दिली, गावाला शांती मिळवून दिली, गावाची एकजूट केली। आपण पाहत आहोत गावाच्या गाव हिंसेने दुसरीकडे पेटलेली आहेत, गावाच्या गाव एकमेकांसोबत भांडखोरी करण्यामध्ये धन्यता मानत आहेत। पण एकीकडे वैभवीचं जे गाव आहे, जन्मदाता म्हणजे वैभवीचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते गाव आणि वैभवीचे वडील त्या गावासाठी जे प्रयत्न करत होते ते मसाजोग हे गाव, त्या गावाला किती एकजूट प्राप्त झाली आणि म्हणून वैभवीचे वडील अतिशय निष्पाप गावासाठी मेहनत करणारे होते। पण हे सगळं करत असताना तिच्या वडिलांचे काही स्वप्न होते, काही गावासाठी स्वप्न होते, तर प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं ते आपल्या लेकरांसाठी। वैभवीच्या वडिलांचं म्हणजे संतोष भाऊ देशमुखांचं सुद्धा स्वप्न होतं की माझ्या लेकीला डॉक्टर बनवायचं, म्हणून त्यांनी वैभवीला लातूर या ठिकाणी क्लासेस करण्यासाठी ठेवलं होतं। वैभवीची आई सुद्धा तिच्यासोबत राहायची, वैभवी त्या ठिकाणी शिक्षण घ्यायची। पण अगदी परीक्षा जवळ येते न येते काळाचा घाला या दैत्यांनी, राक्षसांनी वैभवीच्या वडिलांची हत्या केली आणि वैभवीचे वडील वैभवीला सोडून गेले। अतिशय संपूर्ण गावाला दुःख झालं, संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालं, सगळ्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं काळीज पिळवटून निघालं, दुःखामध्ये सगळा महाराष्ट्र नाहून निघाला। असं दुःख महाराष्ट्राने कधीही पाहिलं नव्हतं, अशी हत्या महाराष्ट्राने कधीही पाहिली नव्हती जी वैभवीच्या वडिलांची झाली। वैभवीचं जे दुःख होतं महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की ते माझं दुःख आहे। 12वीचे पेपर जवळ आलेले होते, वैभवीचे क्लासेस चालू होते, वैभवीने अभ्यास कसा केला हे काहीही कुणालाही सांगता येत नव्हतं, कारण की इतकं दुःख आहे। अगदी 12वीचे पेपर देण्यासाठी जात असताना सुद्धा आपण पाहिलं की वैभवी रोज वडिलांचं दर्शन घेऊन जायची, फोटो समोर जायची, नतमस्तक व्हायची आणि कुठेतरी मनात वाटायचं की आज वडील गाडी घेऊन माझ्या सोबत आले असते, वडिलांच्या सोबत पेपर द्यायला गेले असते, पेपर संपल्याबरोबर वडील शाळेच्या बाहेर गेटवरती उभे राहिले असते, मुलगी बाहेर आल्याबरोबर गाडीवरती घेऊन वडील घरी आले असते, रोज पेपरला सोबत आले असते। पण हे वडिलांचं मायेचं छत्रच हिरावून घेतलं दैत्य राक्षसांनी। अशी हत्या, भयंकर हत्या वैभवीच्या वडिलांची झाली। वैभवीने 12वीचे पेपर दिले, 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा घवघवीत यश वैभवीने संपादन केलं, यश मिळालं, महाराष्ट्राने कौतुक केलं, महाराष्ट्र सरकारने सुद्धा वैभवीचं अभिनंदन केलं। मोठमोठ्या मंत्र्यांनी फोनवरून अभिनंदन केलं, फोनवरती संपर्क साधला, वैभवीचं अभिनंदन केलं, गौरव केला। आता वैभवी नीट परीक्षा दिलेली होती, सगळ्या महाराष्ट्राला एक आतुरता लागलेली की वैभवीचा नीट परीक्षेचा निकाल काय येईल, कारण की वैभवीच्या वडिलांचं जे स्वप्न होतं वैभवीला डॉक्टर बनवायचं, तर ते आता तिच्या वडिलांचं स्वप्न राहिलं नसून संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न बनलं होतं। महाराष्ट्रातील सगळ्या सज्जन लोकांचं, चांगल्या चांगल्या माणसांचं, चांगलं हृदय, चांगलं मन असणाऱ्या माणसांचं ते स्वप्न बनलं होतं की वैभवी डॉक्टर झाली पाहिजे। अनेक दुर्जनांकही काही असतील, आरोपींच्या बाजूने असणारे, त्यांना ते भांडवल वाटत असेल वैभवीचं, परंतु महाराष्ट्रातील सगळ्या सज्जन लोकांना वाटत होतं की वैभवी डॉक्टर झाली पाहिजे, वैभवीचा निकाल चांगला आला पाहिजे। सगळ्यांना आशा लागल्या होत्या आणि या आशालाच कुठेतरी एक सुखद क्षण अनुभवायला मिळाला आणि तो म्हणजे वैभवीचा नीटचा निकाल हा अतिशय चांगला लागला। वैभवी उत्तीर्ण झाली आणि वैभवीला डॉक्टर बनण्याचे रस्ते होते ते खुले झाले। वैभवी आता डॉक्टर बनण्यासाठी सज्ज झालेली आहे, वैभवी डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करू शकते। आता सगळ्या महाराष्ट्राला एक चांगला क्षण ऐकायला मिळालेला आहे की वैभवीच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण होण्याची कुठेतरी आता ही आशा, ही सगळ्यांची सुखद आशा निर्माण झाली होती आणि ती वैभवीने पूर्ण केलेली आहे। असा निकाल मिळवणं, इतक्या दुःखात
दुःखात असा निकाल मिळवणं खूप खूप कठीण असतं. आपण पाहत आहोत की अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे मुलं लातूर, नांदेड या ठिकाणी क्लासेस करण्यासाठी ठेवण्यात येतात. म्हणजे एका वर्षामध्ये त्यांच्यावरती 3-3 लाख खर्च केला जातो. हॉस्टेल असेल, क्लासेस असतील, वह्या पुस्तकं असतील, डबल क्लासेस लावल्या जातात, पण तो निकाल येत नाही. कारण की नीटची परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे काही विनोदासारखं नसतं. नीटचा पेपर आहे तो अतिशय कठीण पेपर, कठीण प्रश्न आणि महाराष्ट्रामध्ये सरकारने निर्माण केलेलं कॉम्पिटिशन म्हणतात जे ते या सगळ्यांमध्ये उतरून आपला निकाल हा उत्तीर्ण दाखवायचा ही काही साधी गोष्ट नाही. पण वैभवीने हे सुद्धा करून दाखवलं आणि तेही एवढ्या दुःख पेलून, इतकं दुःख सहन करून आणि एकीकडे वडिलांना न्याय मिळावा, आपल्याला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती उतरायचं, रोज वन भटकत न्याय मागायचा, सगळ्या लोकांना सोबत घ्यायचं, लढायचं, प्रशासकीय यंत्रणासोबत लढायचं, दैत्य राक्षसांसोबत लढायचं, दुष्ट दुर्जनांसोबत लढायचं. कारण आपण पाहिलं जे हत्यारी होते वैभवीच्या वडिलांचे, ते हत्यारी काही साधे नाहीत. 40-40 हजार करोडची त्यांची संपत्ती आहे. जे मजूरदार होते म्हणजे पैसे काहीतरी आपल्याला मजुरी मिळावी म्हणून प्रत्यक्ष हत्या करायला गेलेले जे होते त्या आरोपींचा विषय वेगळा. ते फक्त मारण्यासाठी, हाताला काम नाही म्हणून ते मजूरदार म्हणून गेले आणि प्रत्यक्ष त्यांनी हत्या केली, त्यांचा विषय वेगळा. ते पत्र्याच्या डब्यातलं त्यांचं घर, पत्र्याच्या शेडमधलं वगैरे दाखवण्यात आलेले आहे. परंतु मुख्य जे आरोपी होते ते 40-40 हजार करोडचे मालक आहेत. आणि अशा लोकांसोबत एखाद्या गळक्या छपराच्या घरामध्ये राहणारी वैभवी, ग्रामीण भागात अगदी खेड्यामध्ये राहणारी वैभवी, अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेली वैभवी. आपण पाहिलं संतोष भाऊ देशमुख हे संपूर्णपणे गावासाठी लढत होते, स्वार्थासाठी त्यांनी काहीही केलं नाही. आणि म्हणून त्यांची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, ती अतिशय सामान्य आहे. आणि अशा सामान्य घरामध्ये ज्याला आपण गरीबच कुटुंब म्हणू, तशा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली वैभवी ही कोणासोबत लढत होती तर भ्रष्टाचाराने, ज्यांनी 40-40 हजार करोडची संपत्ती मिळवली अशा भ्रष्टाचाऱ्यांशी लढत होती. अशा भ्रष्ट गुंड्यांशी वैभवी एकीकडे लढत होती आणि एकीकडे पेपर देत होती. किती विरोधाभास आहे या गोष्टीचा. मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे लेकरं आपण एकीकडे पाहतो, मोठमोठ्या राजकारण्यांचे लेकरं आपण एकीकडे पाहतो. त्यांना विदेशामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अभ्यास करण्यासाठी ठेवलेलं असतं. टाचणी पडली तरी सुद्धा आवाज येईल एवढी वातावरण निर्मिती त्यांच्यासाठी केलेली असते. आणि वैभवीचं जे अभ्यासाचं वातावरण होतं तो संपूर्णपणे महाराष्ट्रात रडण्याचा आक्रोश होता. अशी हत्या महाराष्ट्राने पूर्वी कधीही पाहिली नव्हती. अशा आक्रोशामध्ये, दुःखद आक्रोशामध्ये वैभवीने हा अभ्यास केला. एकीकडे गुंडांचं वाढलेलं साम्राज्य आणि वैभवीचं असणारं सामान्य कुटुंब, ज्या कुटुंबाला कधी मच्छर मारण्याचाही अनुभव नाही, ज्या कुटुंबाला कधी कुणाला शिवी देण्याचाही अनुभव नाही, ज्या कुटुंबाला शेजाऱ्याशी भांडण्याचा सुद्धा अनुभव नाही, अशा कुटुंबासोबत या मोठमोठ्या गुंडांनी अशी हत्या घडवली. अशा कुटुंबातला एखादा हिरा त्यांनी हिरावून घेतला आणि ते दुःख फक्त वैभवीच्या वाट्याला का आलं काही कळत नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये वैभवीने अभ्यास केला, अशा परिस्थितीमध्ये वैभवीने पेपर दिले आणि अशा परिस्थितीमध्ये वैभवी उत्तीर्ण झाली. म्हणून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. अभ्यास करावा तर वैभवीसारखा, उत्तीर्ण व्हावं तर वैभवीसारखं. एकीकडे किती मोठ्या सुविधा मुलांना उपलब्ध करून देण्यात येतात. मोठमोठे अधिकारी एवढ्या सुविधा आपल्या लेकरांना देऊन सुद्धा निकालामध्ये पुन्हा भ्रष्टाचार करून मार्क वाढवून आणतात, करोडो पैसा ओततात. वैभवीला तर उत्तीर्ण झाल्यानंतर अभिमानाची थाप पाठीवर मारणारे वडील सुद्धा या भ्रष्ट लोकांनी ठेवलेले नाहीत. मग आज वैभवीच्या मनाला काय वाटत असेल, वैभवीच्या आईला सुद्धा काय वाटत असेल. एकीकडे एवढं मोठं यश परीक्षेमध्ये मिळालं, परंतु त्याचा गर्व असणारा बाप, त्याचा अभिमान असणारा बाप, अभिमानाने मिरवणारा बाप मात्र आज नाही घरामध्ये. याचं दुःख संपूर्ण कुटुंबीय आणि महाराष्ट्रातील तमाम सज्जन नागरिकांना आहे. कारण की वैभवीच्या वडिलांची कमतरता ही कधीच भरून काढता येणार नाही. महाराष्ट्राला हजारो वर्ष ही कमतरता भरून निघू शकत नाही. वैभवीच्या वडिलांचं, संतोष भाऊंचं काम जरी फक्त त्यांच्या गावासाठीच वाटत असलं तरी संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श देणारं ते काम होतं. कारण पाण्यासाठी संतोष भाऊ देशमुखांनी जे काम केलं ते महाराष्ट्रभर आदर्श होतं. संतोष भाऊ देशमुखांनी स्वच्छतेसाठी जे काम केलं ते महाराष्ट्र
महाराष्ट्राला आदर्श देणारं काम होतं आणि आपल्या लेकरांना लोक किती मोठ्या सुविधेमध्ये पैसे देऊ शिकवतात, पण वैभवीचे वडील संतोषभाऊ देशमुख यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. ज्या पद्धतीने आपल्याला जसं परवडेल तसंच आपल्या लेकराला शिकवायचं त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा वैभवीने यश मिळवून दाखवलं. हे महाराष्ट्राचं यश म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने, कारण की वैभवीसारखी मुलगी जन्माला येणे आणि तसं यश मिळवणे हे खूप खूप दुर्लभ असतं. या परिस्थितीमध्ये लढणं आणि वैभवीसारखं लढणं तर मोठमोठ्यांना सुद्धा जमणार नाही, कारण की त्या राक्षसांच्या विरोधात बोलायला सुद्धा मोठमोठाले आमदार सुद्धा घाबरतात. आपण पाहिलं ना, 1-2 आमदारच बोलत होते फक्त, बाकीचे कोणतेही आमदार काहीही बोलत नव्हते. का बोलत नव्हतं तर म्हणायची बापरे आपली तर 100-150 करोडची संपत्ती आहे, पण ह्या गुंडांची 40-40 हजार करोडची संपत्ती आहे, यांच्या विरोधामध्ये कोण बोलणार. खरंच त्यांना घाबरतात म्हणून तर कोर्टाने अजूनही त्यांना फाशीची शिक्षा दिली नाही. खरंच त्यांना घाबरतात म्हणून तर एवढ्या मोठ्या स्वरूपाचा गुन्हा घडूनही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नव्हती, गुन्हे दाखल झाले नव्हते. अशा अनेक हत्या त्यांनी आधी केल्या होत्या, पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नव्हते, म्हणून यांना सगळे घाबरत होते, घाबरतात अजूनही. परंतु एकमेव वैभवी अशी आहे, झाशीची राणी म्हणावं लागल, कारण की ती या गुंडांसोबत लढत आहे, एकटी रस्त्यावरती येत आहे, लढत आहे, यांना घाबरत नाही. तिचा शब्द आहे की यांना शिक्षा मिळण्यासाठी आम्हाला कितीही कष्ट झाले तरी चालतील, पण आम्ही लढत राहू. म्हणून वडिलांप्रमाणे आता तिच्या पाठीशी उभे राहणारे तिचे काका धनंजय भाऊ देशमुख हे सुद्धा रस्त्यावरती येऊन वैभवीला साथ करत आहे की भावाला न्याय मिळाला पाहिजे, लेकीला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही कितीही कष्ट करू, पण या गुंडांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि म्हणून वैभवीचं आज जे नीट परीक्षेचं निकालाचं जे उत्तीर्ण आणि हे यश मिळवणं आहे तितकंच महत्त्वाचं आहे की त्या गुंडांना फाशीची शिक्षा होणं, कारण हेही तितकंच महत्त्वाचं आहे. वैभवी सांगते आणि बरोबर आहे खरंच की महाराष्ट्रासाठी जेवढं महत्त्वाचं वैभवीचं यश आहे तेवढंच महत्त्वाचं एका बाजूला ह्या गुंडांना शिक्षा होणं आहे, कारण की यांना जर फाशी नाही झाली तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. केवळ उडून जाणार नाही तर महाराष्ट्रातील जनता त्यावेळेस शांत बसणार नाही, पुनश्च एकदा मागच्यासारखं लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येईल आणि न्यायव्यवस्था तिथली बरखास्त करेल आणि नवीन न्यायव्यवस्था स्थापन करेल. कारण की आतापर्यंत यांची कुठलीही केस न लढता ह्या लोकांना फाशी व्हायला पाहिजे होती, कारण की त्याच गावामध्ये यांना फाशी व्हायला पाहिजे होती, मसाजोग या ठिकाणी. तेथील लोकांच्या म्हणण्यावरच यांना शिक्षा मिळायला हवी होती. परंतु जे काही आपली व्यवस्था आहे ती आरोपांचं लाड संगोपन करतच राहते, कारण ही व्यवस्थाच अशी आहे. सरकार अनेक पक्षांचे येतात, व्यवस्था तीच राहते. म्हणून सरकार वेगवेगळे पक्षांचे लेबल बदलतात, व्यवस्था तीच आहे. आरोपींचं लाड संगोपन होतं, सणावारांना त्यांना गोडधोड खाऊ घालतात. जसं इकडं असतं तसंच त्यांना त्या ठिकाणी त्याहीपेक्षा VIP वागणूक दिल्या जाते. म्हणून वैभवी सारखी लढत राहते. वैभवी मागे हटत नाही. आतापर्यंत एक पाऊलही वैभवी मागे हटलेली नाही. आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून समोरचे गुंड किती करोड संपत्ती असणारे मोठे आहेत हे वैभवीने कधीही पाहिलं नाही. मला लढायचं आहे, मला न्याय पाहिजे आणि भारतीय न्याय व्यवस्था काय आहे हे मी दाखवून देणारच म्हणून वैभवी लढत आहे. आणि एकीकडे आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा ती पूर्ण करत आहे. डॉक्टर होण्याचे रस्ते तिने आता मोकळे केलेले आहेत. ती आता डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करू शकते. हे स्वप्न संतोषभाऊ देशमुखांचं सुद्धा होतं. वडील गेले पण वडिलांचं स्वप्न मात्र वैभवीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण करण्याचा आता तिने त्या मार्गावरती गेली. आता काही वर्षामध्येच वैभवी डॉक्टर होईल. आपल्या वडिलांप्रमाणेच वडिलांनी जशी गावाची सेवा केली तशी वैभवी रुग्णांची सेवा करू शकेल अशी आशा महाराष्ट्रातील सज्जन लोकांना आहे. जय हिंद, जय भारत.